मोठा मुलगा अमोल रागाने म्हणाला, बाबा खरं सांगू का, आम्हाला आज तुमच्यामुळे लोकांसमोर मान खाली घालावी लागत आहे. गावातला एक साधा दुकानदार देखील आपल्या मुलांसाठी एखादा फ्लॅट घेऊन ठेवतो. एखादा शेतकरी मुलांच्या भविष्यासाठी 2 गुंठे जमीन बाजूला ठेवतो. पण तुम्ही आयुष्यभर नोकरी करून आमच्यासाठी काय ठेवलं? माझं बँकेचं लोन पुन्हा रिजेक्ट झालं. ऑफिसमध्ये सगळे विचारतात, तुमचे बाबा सरकारी नोकरीत होते ना, मग तुमच्याकडे काहीच कसं नाही. धाकटा मुलगा निलेशही रागाने म्हणाला, दादा काही खोटं बोलत नाही बाबा. माझं प्रमोशन थांबले आहे. पैसे असते तर आज मी दुसऱ्या पोस्टवर असतो. पण तुमच्या चुकीमुळे आम्ही अजूनही संघर्ष करत आहोत. मंगलाताई मध्येच म्हणाल्या, अरे काय बोलता हे तुम्ही? तुमच्या बाबांनी स्वतःच्या इच्छा मारून तुम्हाला शिकवलं, मोठं केलं, संसार उभा केला. त्यांची किंमत नाही का? पण अमोलची बायको पूजा लगेच म्हणाली, आई, शिक्षण दिलं म्हणजे जबाबदारी संपली संपली का? आजच्या काळात मालमत्ता लागते, पैसे लागतात. निलेशची बायको रेखाही म्हणाली, आम्ही आयुष्यभर भाड्याच्या घरातच राहायचं का? वसंतराव शांत बसून सगळं ऐकत होते. त्यांच्या हातातला चहाचा कप हलत होता. डोळ्यात पाणी जमा झालं होतं. पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. काही वेळाने ते फक्त एवढेच म्हणाले, माझ्याकडून काही कमी पडलं असेल तर मला माफ करा. मी माझ्या परीने तुमच्यासाठी खूप प्रयत्न केले. पण अमोल रागातच म्हणाला, बाबा प्रयत्नांनी पोट भरत नाही. पैसा लागतो, भविष्य लागतं. हे बोलून दोन्ही मुले आपापल्या खोलीत निघून गेली. मंगलाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी वसंतरावांना नाश्ता आणून दिला. पण त्यांनी ताटाला हातही लावला नाही. बराच वेळ शांत बसून राहिल्यानंतर त्यांनी मोबाईल हातात घेतला आणि विमा एजंटला फोन लावला. हॅलो पाटील साहेब, माझे 2 जीवन विमा पॉलिसी आहेत. त्यावर कर्ज मिळेल का? समोरून आवाज आला, अरे वसंतराव साहेब, मिळेल ना. पण अचानक कर्जाची कशी गरज पडली? घरी सगळं ठीक आहे ना? वसंतराव काही क्षण शांत राहिले आणि म्हणाले, हो, सगळं ठीक आहे. मुलांना थोड्या कामासाठी पैशाची गरज आहे. शेवटी माझं आहे ते त्यांचंच आहे ना. पाटील म्हणाले, ठीक आहे, तुम्ही ऑफिसमध्ये या, मी कागदपत्र तयार ठेवतो. वसंतराव कोणालाही न सांगता घराबाहेर पडले. त्यांनी सकाळचं औषध घेतलं नव्हतं, नाश्ताही केला नव्हता. डोक्यात मात्र मुलांचे शब्द सतत घुमत होते. बाबा, तुम्ही आमच्यासाठी काय केलंय? आम्हाला तुमची लाज वाटते. ते स्कूटरवरून शहराच्या दिशेने निघाले. रस्ता ओलांडताना त्यांचं डोकं गरगरायला लागलं. डोळ्यांसमोर अंधारी आली आणि पुलाजवळ अचानक स्कूटरचा तोल गेला. जोराचा आवाज झाला. स्कूटर रस्त्याच्या बाजूला खोल खड्ड्यात जाऊन पडली. इकडे मंगलाताई पूजा करून घरी परत आल्या. तरी वसंतराव घरी आले नव्हते. त्यांनी अमोलला विचारलं, अरे बाबा कुठे गेले आहेत? काही सांगून गेले का? अमोल मोबाईलमध्ये बघत म्हणाला, आई, बाबा काही लहान आहेत का? येथील कुठेतरी गेले असतील. पण मंगलाताईंचं मन बेचैन झालं होतं. त्यांनी फोन केला, फोन लागत नव्हता. तेवढ्यात घराबाहेर पोलिसांची गाडी येऊन थांबली. दारावर टकटक झाली. अमोलने दार उघडलं तर समोर 2 पोलीस उभे होते. एक पोलीस म्हणाला, वसंतराव देशमुख इथेच राहतात का? अमोल थोडा घाबरून म्हणाला, हो. काय झालं साहेब? पोलीस गंभीर आवाजात म्हणाला, त्यांचा अपघात झाला आहे. पुलाजवळ स्कूटर सापडले आहे. स्कूटर खाली ओढ्यात पडली होती. आम्ही शोध घेतोय, पण अजून काही त्यांचा पत्ता लागलेला नाही. हे ऐकताच मंगलताईंच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. त्या जोराजोरात रडू लागल्या. अरे देवा, माझ्या माणसाला काय झालं असेल? निलेश आणि रेखा एकमेकांकडे पाहू लागले. अमोल वर दुःखी चेहरा करून म्हणाला, साहेब, काही कळलं तर लगेच सांगा. पोलीस म्हणाले, आम्ही शोध सुरू ठेवला आहे. काही माहिती मिळाली तर तुम्हाला फोन करू. असं बोलून ते निघून गेले. ही बातमी काही वेळातच शेजाऱ्यांना कळली. घरात लोकांची गर्दी झाली. मंगलाताई सारख्या रडत होत्या. देवाजवळ हात जोडून बसल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत कोणालाही झोप लागली नाही. पण रात्री खोलीत अमोल आणि निलेशचं मात्र वेगळंच बोलत होते. अमोल हळू आवाजात म्हणाला, बघ जरा, बाबांना काही झालं असेल तर त्यांचा विमा आहे. आपलं बरंच काम होईल. निलेश घाबरत म्हणाला, दादा असं काय बोलतोयस? पण अमोल म्हणाला, अरे वास्तव आहे बघ. माझा प्रोजेक्ट अडकला आहे, तुझं प्रमोशन अडकलं आहे. आयुष्यभर आपणच त्रास सहन करायचा का? 2 दिवस गेले. वसंतरावांचा काहीच पत्ता लागला नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी अचानक अमोलच्या मोबाईलवर पोलीस स्टेशनकडून फोन आला. हॅलो, नदीकाठी एक मृतदेह सापडला आहे. कपड्यांवरून ओळख पटते आहे. तुम्ही लगेच या. हे ऐकून घरात शांतता पसरली. मंगलताईंचा जीव कासावीसा झाला. त्या रडतच म्हणाल्या, मला माझ्या माणसाकडे घेऊन चला. अमोल, निलेश आणि मंगलताई पोलीस स्टेशनला गेले. काही वेळाने त्यांना एका खोलीत नेण्यात आलं.
पांढऱ्या कपड्याखाली मृतदेह ठेवलेला होता. पोलीस म्हणाला, ओळख पटवा. मंगलताई पुढे सरकणार तेवढ्यात अमोलने त्यांना थांबवलं आणि म्हणाला, आई तुम्ही नका पाहू, तुम्हाला सहन होणार नाही, मी बघतो. त्याने कापड थोडंसं उचललं, क्षणभर थांबला आणि लगेच खाली केलं. त्याने निलेशकडे पाहिलं. निलेश समजून गेला, हो साहेब, हे आमचेच बाबा आहेत. मंगलताई रडत कोसळल्या, माझ्या माणसाला एकदा पाहू द्या मला. अमोल म्हणाला, आई नको, तुझी तब्येत बिघडेल. घरी परतल्यावर सगळे शोककळा पसरली. अंत्यसंस्कार झाले. पण मंगलाताईंच्या मनात कुठेतरी वाटत होतं, काहीतरी चुकीचं आहे. 2 महिने गेले. मंगलाताई आता खोलीतच शांत बसायच्या, ना कुणाशी बोलणं, ना घराबाहेर पडणं. एका दिवशी अमोल खोलीत आला आणि म्हणाला, आई बाहेर ये जरा, विमा कंपनीतून लोक आले आहेत. मंगलताई बाहेर आल्या तर एक माणूस फाईल घेऊन बसला होता. तो म्हणाला, वसंतरावांनी 2 मोठ्या पॉलिसी घेतल्या आहेत. त्यातील पहिला क्लेम मंजूर झाला आहे. तुम्ही नॉमिनी असल्यामुळे हा 75 लाखांचा चेक. मंगलताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या चेककडे बघत म्हणाल्या, गेले तरी माझ्या माणसाने मुलांसाठी विचार केला. पण अमोल आणि निलेश एकमेकांकडे पाहून हलकसं हसू दाबत होते. मंगलताईंच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. त्यांना थरथरत्या हाताने चेक हातात घेतला. वसंतरावांची आठवण येऊन त्या रडवू लागल्या. पण अमोल लगेच म्हणाला, आई एवढ्या मोठ्या रकमेचा चेक आहे, तो नीट ठेवायला हवा. तुम्ही आधी खोलीत जाऊन थोडा आराम करा. पूजा आणि रेखा आईला घेऊन जा. दोन्ही सुना मंगलताईंना खोलीत घेऊन गेल्या. आई आत जातात अमोलने चेक हातात घेतला आणि निलेशकडे पाहत हळू आवाजात म्हणाला, काम झालं दादा, आता थोडा श्वास घ्यायला हरकत नाही. निलेश हलकसं हसत म्हणाला, अजून 25 लाख बाकी आहेत. ते आले की आयुष्य सेट. काही दिवसांनी घरात अचानक आनंदाचं वातावरण दिसायला लागलं. अमोलने शहरात ऑफिससाठी जागा घेतली होती. रोज नवे लोक भेटायला येत होते. पूजा नवीन वस्तू खरेदी करत होती. घरात नवीन फर्निचर आलं. निलेशनेही ऑफिसमध्ये खुश दिसत होता. एका दिवशी मंगलाताई अंगणात नातवासोबत बसल्या होत्या. तेवढ्यात अमोल बाहेर आला. हातात मिठाईचा डब्बा होता. आई पेढा खा, आनंदाची बातमी आहे. 2 दिवसात माझ्या नवीन ऑफिसचं उद्घाटन आहे. पूजा लगेच म्हणाली, आई एवढ्या वर्षांनी आपल्या घरात आनंद आला आहे. मंगलताई शांत आवाजात म्हणाल्या, बाळा पैसे सगळे खर्च करू नको, थोडे बाजूला ठेव, पुढे उपयोगी पडतात. अमोल लगेच म्हणाला, आई काय उरले आता, 50 लाख ऑफिसमध्ये गेले, बाकी खर्च आहेत. अजून पुढचा क्लेम आला की सगळं व्यवस्थित होईल. तेवढ्यात निलेश बाहेर आला आणि हसत म्हणाला, माझ्याकडेही आनंदाची बातमी आहे. मला मॅनेजर पोस्ट मिळाली आहे. पुढच्या महिन्यात पुण्याला ट्रान्सफर होणार आहे. सगळे खुश झाले आणि पूजा अचानक म्हणाली, मग आईचं काय? आई कुणाकडे राहणार? दोन्ही भाऊ एकमेकांकडे पाहू लागले. निलेश सहज म्हणाला, आईचं काय? काही दिवस माझ्याकडे राहील, काही दिवस दादाकडे. म्हातारपणी एवढं चालतंच. हे ऐकून मंगलताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या हळू आवाजात म्हणाल्या, बरोबर आहे ना. माझं काय, मी कुठेही राहीन, एक आनंद आहे. पण तुमचे बाबा असताना तुमच्यासाठी जगले आणि गेल्यानंतरही तुमच्या कामी आले. हे बोलून त्या उठल्या आणि हळूहळू आपल्या खोलीत निघाल्या. रात्री टेरेसवर अमोल आणि निलेश दारू पीत बसले होते. निलेश हळू आवाजात म्हणाला, दादा एक सांगू, मला अजून भीती वाटत आहे. त्या दिवशीची जी बॉडी होती ती बाबांची नव्हती. आपण आईलाही नीट पाहू दिलं नाही. जर कधी बाबा परत आले तर? अमोल जोरात कुजबुजला, अरे वेडा आहेस का? 2 महिने झाले. नदीत पडलेला माणूस वाचतो का? आणि त्या ट्रक ड्रायव्हरलाही मी पैसे देऊन गावाबाहेर पाठवलं आहे. काही होणार नाही. निलेश म्हणाला, पण बाबांचा फोन, बाबांची बॉडी, काहीच मिळालेलं नाही. अमोल म्हणाला, जास्त विचार करू नको. आता फक्त उरलेले 25 लाखांचा क्लेम मिळाला पाहिजे. तेवढ्यात घराची खाली बेल जोरात वाजली. मंगलताईंनी दार उघडलं आणि दारात उभा असलेला चेहरा पाहून त्या जागेवर थरथर कापू लागल्या. त्यांच्यासमोर वसंतराव उभे होते. त्यांच्या बाजूला एक अनोळखी माणूस उभा होता. मंगलताईंच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. त्या रडतच म्हणाल्या, देवा, मी स्वप्न तर बघत नाही ना, खरंच तुम्ही आलात? वसंतराव थकलेल्या आवाजात म्हणाले, अगं मंगला, मी परत आलो. देवाने मला दुसरं आयुष्य दिलं. वर टेरेसवर बसलेल्या अमोल आणि निलेशच्या हातातून ग्लास खाली पडला. वसंतराव घरात पाऊल टाकताच मंगलताई त्यांच्या गळ्यात पडून रडू लागल्या. 2 महिने कुठे होता हो तुम्ही? आम्ही तर सगळे संपलं असं समजलं होतं. वसंतराव थकलेल्या आवाजात म्हणाले, अगं मला काहीच आठवत नव्हतं. अपघात झाला आणि मी पाण्यातून वाहून गेलो. देवाच्या कृपेने मला एका माणसानं वाचवलं. काही दिवस दवाखान्यात होतो.
डोक्याला मार लागला होता म्हणून काही आठवत नव्हतं. मग हळूहळू सगळं आठवायला लागलं आणि मी लगेच घरी आलो. त्यांच्यासोबत उभा असलेला माणूस म्हणाला, मला नदीकाठी बेशुद्ध अवस्थेत सापडले होते. मी त्यांना दवाखान्यात दाखल केलं. आता तब्येत ठीक आहे म्हणून घरी घेऊन आलो. मंगलाताईंनी त्यांचे हात जोडून आभार मानले. देव माणूस भेटलात बघा तू. तेवढ्यात अमोल आणि निलेश खाली आले. दोघांच्या चेहऱ्यावर रक्त उतरलेलं होतं. पूजा आणि रेखाही घाबरलेल्या दिसत होत्या, पण वरवर सगळे आनंद दाखवत होते. अमोल जबरदस्ती हसत म्हणाला, बाबा तुम्ही जिवंत आहात, किती मोठा आनंद आहे हा. वसंतराव त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाले, काय झालं रे, तुम्ही एवढे घाबरलेले का दिसत आहात? मला जिवंत पाहून तुम्हाला आनंद नाही झाला का? निलेश लगेच म्हणाला, तसं काही नाही बाबा, आम्ही फक्त तुम्हाला पाहून शॉक झालो. रात्री सगळे जेवायला बसले. घरात विचित्र शांतता होती. वसंतराव मधून मधून मुलांकडे पाहत होते, पण दोघेही डोळे चुकवत होते. रात्री उशिरा अमोल, निलेश, पूजा आणि रेखा टेरेसवर गेले. अमोल रागाने कुजबुजला, आता आपलं संपलं. बाबा जिवंत आहेत हे बाहेर समजलं तर आपल्यावर विमा फसवणुकीचा केस होईल. निलेश घाबरून म्हणाला, दादा आपण जेलमध्ये जाऊ. पूजा म्हणाली, अजून 25 लाखांचा क्लेम यायचा बाकी आहे, तो बंद होईल. रेखा हळू आवाजात म्हणाली, आता काय करायचं? अमोल बराच वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, एकच मार्ग आहे. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. तो थंड आवाजात म्हणाला, बाबा कायमचे शांत झाले. ऐकू आलं. आज रात्री संपवायचं. मंगलताईंच्या पायाखालची जमीन सरकली. मंगलताईंच्या हातात पाण्याचा ग्लास खाली पडता पडता वाचला. त्यांचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. त्यांनी सावधपणे जिन्याच्या बाजूला उभं राहून पुन्हा ऐकायचा प्रयत्न केला. अमोल म्हणत होता, लक्षात ठेवा, आईला काहीच समजलं नाही पाहिजे. बाबा झोपले की आपण त्यांना लगेच घेऊन जाऊ. रेल्वे रुळाजवळ कोणी नसतं त्या बाजूला अपघात वाटेल सगळ्यांना, आणि आधीच सगळ्यांना वाटते की बाबा मेले होते. पोलिसांनाही जास्त संशय येणार नाही. निलेश घाबरलेल्या आवाजात म्हणाला, दादा मला भीती वाटते आहे. अमोल रागाने म्हणाला, आता घाबरून उपयोग नाही. इतकं सगळं केलं आहे आपण. आता मागे फिरलो तर सरळ जेलमध्ये जाऊ. विमा कंपनी, पोलीस, खोटी ओळख, सगळं बाहेर येईल. मंगलताईंच्या डोळ्यात अश्रू आले. ज्या मुलांसाठी त्यांनी आणि वसंतरावांनी आयुष्य घालवलं, तीच मुलं आता आपल्या बापाचा जीव घेण्याचा विचार करत होती. त्या शांतपणे खोलीत आल्या. वसंतराव झोपेची तयारी करत होते. ते हसत म्हणाले, अगं मंगला, आज किती दिवसांनी घरासारखं वाटतंय. मुलं पण किती खुश दिसत आहेत ना. हे ऐकून मंगलताईंचा बांध फुटला. त्या रडू लागल्या. वसंतराव घाबरून म्हणाले, काय ग, काय झालं? मंगलताई थरथरत म्हणाल्या, तुम्ही लगेच इथून चला. आपल्या मुलांच्या मनात काय चालू आहे ते तुम्हाला माहीत नाही. वसंतराव काहीच समजून घेत नव्हते. मग मंगलताईंनी सगळं सांगितलं. टेरेसवर ऐकलेलं एक शब्द ना शब्द ऐकून वसंतराव काही क्षण स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते फक्त एवढंच म्हणाले, इतका मोठा झालो पण माझी माणसं ओळखायला चुकलो. मंगलताई म्हणाल्या, आता रडून उपयोग नाही, आपल्याला काहीतरी करावं लागेल. वसंतराव शांतपणे म्हणाले, पोलिसांकडे जाऊ. मंगलताई म्हणाल्या, पण पुरावा काय? तेवढ्यात वसंतरावांना आठवलं, अपघाताच्या दिवशी मला वाचवणाऱ्या माणसाने सगळे हॉस्पिटलचे कागद ठेवले आहेत आणि माझा फोन पण त्याच्याकडे आहे. मंगलताईंनी लगेच शेजारी खोलीत जाऊन हळू आवाजात पोलिसांना फोन केला. साहेब, माझ्या मुलांनी त्यांच्या वडिलांना मारायचा प्लॅन केला आहे. कृपया लगेच या. पोलीस म्हणाले, तुम्ही शांत राहा, आम्ही साध्या कपड्यात येतो. तुम्ही त्यांना काहीच कळू देऊ नका. रात्री जवळपास 2 वाजले होते. अमोल आणि निलेश हळूच खोलीत आले. वसंतराव झोपल्यासारखे पडले होते. अमोल कुजबुजला, आता उचल पटकन. दोघांनी वसंतरावांना चादरीसकट उचललं. पूजा आणि रेखा बाहेर लक्ष ठेवून उभ्या होत्या. मंगलताई आतून रडत होत्या, पण पोलिसांनी सांगितल्यामुळे ते शांत बसल्या. गाडीतून ते गावाबाहेर रेल्वे रुळाजवळ पोहोचले. अमोल म्हणाला, इथे टाका, ट्रेन आली की सगळं संपेन. तेवढ्यात मागून टॉर्चचा जोरदार प्रकाश पडला. थांबा. पोलीस, अमोल, निलेश, पूजा आणि रेखाचा चेहऱ्यावरचा रंग उडाला. चारही बाजूंनी पोलीस धावत आले. चारही बाजूंनी अमोल आणि निलेशच्या हातापायातली ताकद गेली. पूजा आणि रेखा घाबरून एकमेकींकडे पाहू लागल्या. वसंतराव हळूहळू उठून बसले. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर एक वेदना होती. स्वतःच्या मुलांनीच आपल्याला संपवायला आणलं आहे ही वेदना. इन्स्पेक्टर पुढे येत म्हणाला, काय रे, स्वतःच्या बापाला मारायला निघाला होता का? एवढा पैसा डोक्यात गेला. अमोल थरथरत म्हणाला, साहेब, तुम्ही चुकीचं समजत आहात. आम्ही बाबांना इथे फिरायला घेऊन आलो होतो. इन्स्पेक्टर रागाने म्हणाला, रात्री 2 वाजता रेल्वे रुळावर फिरायला? आणि झोपलेल्या माणसाला चादरीत गुंडाळून? तेवढ्यात मागून मंगलताई आणि पोलिसांसोबत पुढे आल्या.
त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. अमोल आणि निलेश आईला पाहून थबकले. मंगलताई रडत म्हणाल्या, इतकं खाली जाल असं वाटलं नव्हतं रे. ज्यांनी तुम्हाला लहानचं मोठं केलं, स्वतः उपाशी राहून शिकवलं, त्याच बापाला मारायला निघाला होता. निलेश रडत म्हणाला, आई चूक झाली. मंगलताई रागाने म्हणाल्या, चूक नाही रे, पाप केलं आहे तुम्ही. इन्स्पेक्टर म्हणाला, अजून सगळं बाकी आहे. विमा कंपनीला फसवणूक, खोटी ओळख, मृतदेह चुकीचा दाखवून क्लेम काढणे, पुरावे लपवणे आणि आता खुनाचा प्रयत्न. अमोल आणि निलेशच्या पायाखालची जमीन सरकली. तेवढ्यात दुपारी दुसरी पोलीस गाडी आली. त्यातून विमा कंपनीचे अधिकारी उतरले. अधिकारी म्हणाले, आम्हाला संशय आधीपासून होता, म्हणून आम्ही पोलिसांच्या मदतीने आम्ही तपास करत होतो. वसंतराव जिवंत असल्याचं समजल्यावर सगळं स्पष्ट झालं. पूजा घाबरत म्हणाली, साहेब आम्ही काही केलं नाही. इन्स्पेक्टर म्हणाला, प्लॅनमध्ये सहभागी होता आणि काही केलं नाही म्हणता. चौघांना अटक करा. पोलिसांनी अमोल, निलेश, पूजा आणि रेखा यांच्या हातात बेड्या घातल्या. अमोल रडत बाबांकडे पाहून म्हणाला, बाबा माफ करा. पैशाच्या हवेसात चूक झाली. वसंतरावांच्या डोळ्यात पाणी आलं. ते फक्त एवढंच म्हणाले, पैसा परत मिळतो रे, पण माणुसकी गेली की सगळंच संपतं. निलेश रडत म्हणाला, आई आम्हाला सोडव. मंगलताई मागे वळल्या. त्यांच्या डोळ्यात दुःख होतं, पण मन मात्र कठोर झालं होतं. त्या म्हणाल्या, आज तुम्ही जे पेरलं आहे तेच उगवतंय. पोलीस गाडी निघून गेली. चारही जण रडत होते. गावभर दुसऱ्या दिवशी ही बातमी पसरली. लोक म्हणत होते, पैशासाठी माणूस किती बदलतो बघा. काही महिन्यांनी कोर्टाने चौघांनाही शिक्षा सुनावली. घर मात्र पूर्ण रिकामं झालं. एका संध्याकाळी मंगलताई अंगणात तुळशीजवळ दिवा लावत होत्या. वसंतराव शांतपणे ओट्यावर बसले होते. मंगलताई म्हणाल्या, आयुष्यभर मुलांसाठी जगलो, शेवटी दोघंच राहिलो. वसंतराव हळू आवाजात म्हणाले, कधी कधी देव सगळं हिरावून घेत नाही. काही लोकांना आपल्यापासून दूर करून आपल्यालाच वाचवतो. मंगलताईंनी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं. घर मोठं होतं, पण आता त्यात घरात दोनच माणसं उरली होती. एक आई आणि एक बाबा, ज्यांनी आयुष्यभर प्रेम केलं, पण त्यांना बदल्यात मिळाला एकटेपणा. मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.